नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मोदी साहेबांना शपथविधी घेताच नुकतेच 2 शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि चांगले हे शासन निर्णय असणार आहे। यामध्ये धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये नवीन सरकारने घेतलेला पहिला शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो। यामध्ये पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित आहे। आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे, योग्य आहे असे पंतप्रधान म्हणाले। आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखीन काही कामं करायची आहेत असे पण पंतप्रधान म्हणाले आहेत। मित्रांनो, यामध्ये त्यांनी शासन निर्णय जो दिलेला आहे तो म्हणजे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीचा 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे। याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल। सुमारे 20,000 कोटी रुपये यासाठी वितरित करण्यात येणार आहेत। फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली आहे। पहिली फाईल ही आहे की शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे। येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखीन काही कामं करायची आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा पहिला शासन निर्णय होता। आता यामध्येच अजून एक दुसरा शासन निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत PMAY 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे। यामध्ये मित्रांनो, पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधासह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार 2015 ते 16 पासून पंतप्रधान आवास योजना राबवत आहे। PMAY अंतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरता 4.20 कोटी घरे बांधून झाली आहेत। तर मित्रांनो, PMAY अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरामध्ये शौचालय, LPG कनेक्शन, वीज जोडणी, चालू स्थितीला नळ जोडणे यासारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ह्या योजना एकीकरण करून पुरवण्यात आल्या आहेत। आता 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेला आहे। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय पण घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, असे हे 2 निर्णय शासन निर्णय मोदी साहेबांनी शपथविधी घेतल्यानंतर घेतलेले आहेत। तर मित्रांनो, हे होता अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।